लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातून मोठी बातमी समोर येते. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थानकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये मंदिरातील VIP दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. श्रावण महिन्यामध्ये देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेताना अडचणी येऊ नयेत आणि मंदिरातील गर्दीचं नियोजन सुरळीत व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनावरही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दिवसभरात ठरवून दिलेल्या वेळेत फक्त 20 अतिमहत्वाच्या व्यक्तींना दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी देवस्थानकडून विशेष नियोजन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी ज्या पार्श्वभूमीवर आणि कामं चालू आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानने दर्शनाचे नियोजन केलं आहे. VIP आणि VVIP दर्शनाला पूर्णपणे फाटा देण्यात आलेला आहे. राजशिष्टाचाराच्या श्रेणीत येणाऱ्या सर्व शासकीय आणि निमशासकीय संघटनांना सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 8 ही वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे आणि अभ्यागतांची संख्या सुद्धा 20 करण्यात आलेली आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी पूर्णपणे देणगी दर्शन आणि VIP दर्शन बंद राहील. देणगी दर्शन जे 200 रुपयाने प्राप्त होतं आणि अति तातडीचं दर्शन जे 200 रुपयाने प्राप्त होतं ती सुविधा मात्र पूर्व चालू ठेवण्यात आलेली आहे. तरी भाविकांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करताना या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मी भाविकांना सूचित करू इच्छितो की 13 तारखेपासून श्रावण मास संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अतिमहत्वाच्या VIP व्यक्ती व राजशिष्टाचार असलेल्या व्यक्ती, सर्व शासकीय कार्यालयांमधील येणारे महत्त्वाचे भारतभरातून प्रोटोकॉल यांना सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 या वेळेतच VIP दर्शन देण्यात येईल. त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या सोमवारी प्रचंड गर्दी फेरीसाठी होत असते. त्या गर्दीच्या कालावधीमध्ये देखील दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.